सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिले, परीक्षित राजा हा पश्चाताप दग्ध झाला होता. आपल्या हातून घडलेल्या पापासाठी तो सर्वांपुढे याचना करत होता की मला या पापापासून मुक्ती कशी मिळेल. त्यावेळेस भगवंतांनी साक्षात शुकाचार्यांनाच परीक्षिताचा उद्धार करण्यासाठी पाठवले. जसे का शुकाचार्य आले तसे चोहोकडे प्रकाश पसरला. जणू काही सूर्यनारायणच भूतलावर उतरला असे वाटत होते. मुनिजनांनी ओळखले की हे शंकराचे अवतार शुकाचार्यच आले आहेत. सभेत शुकाचार्य उपस्थित झाले. महर्षी व्यासांसह सर्वांनी त्यांना उभे राहून वंदन केले. शुकाचार्यांचे नाव ऐकताच व्यासांना गहिवरून आले, कारण आपला मुलगा आता भागवत सांगणार आहे आणि ते आपण ऐकणार आहोत या कल्पनेनेच त्यांना अतिशय आनंद झाला. राजाच्या कल्याणासाठी आलेले शुकाचार्य सिंहासनावर विराजमान झाले. परीक्षिताने डोळे उघडले आणि माझा उद्धार करण्यासाठी प्रभूने यांना पाठवले आहे, नाही तर ते माझ्यासारख्या पापी व विलासी पुरुषाकडे आलेच नसते. परीक्षिताने शुकाचार्यांच्या चरणी साष्टांग प्रणाम केला. परीक्षिताने आपले पाप त्यांना सांगितले आणि आसन्न मरण पुरुषांनी काय करावे, मनुष्याचे कर्तव्य काय आणि त्याने कोणाचे श्रवण करावे, जप करावा, स्मरण करावे किंवा भजन करावे याविषयी विचारणा केली. गुरुदेव शुकाचार्यांचे हृदय भरून आले. शिष्य सुयोग्य मिळाला असे त्यांना वाटले. अधिकारी शिष्य मिळाल्यानंतर गुरुला वाटत असते की आपले सर्वस्व देखील त्याला द्यावे. गुरु ब्रह्मनिष्ठ व निष्काम असला आणि शिष्य प्रभू दर्शनासाठी आतुर असला तर 7 दिवसातच काय, पण 7 क्षणात देखील भगवंत दर्शन होऊ शकते. जर गुरु लोभी असला तर शिष्य लौकिक सुखाची मागणी करणारा असला तर ते दोघेही नरकवासीच होतात. लोभी गुरु और लालची चेला, होय नरक में ठेलम ठेला, अशी ती अवस्था असते. शुकाचार्य परीक्षिताला म्हणाले, राजा तू घाबरतोस कशाला? अजून 7 दिवस शिल्लक आहे. मी तुझ्याजवळून काही घेण्यास नाही तर तुला काहीतरी देण्यासाठी आलेलो आहे. मी निरपेक्ष आहे. मला जो आनंद लाभला आहे व जे भगवंताचे दर्शन झाले आहे तेच दर्शन तुला करवण्यासाठी मी आलेलो आहे. अशा प्रकारे शुकाचार्यांसारखा गुरु मिळाल्यावर 7 दिवसातच काय, खरोखरच 7 क्षणात देखील मुक्ती मिळू शकते. पण शिष्य मात्र परीक्षितासारखा अधिकारी असावा. या ठिकाणी गुरु व शिष्य हे दोघेही अधिकारी होते. मंत्र दीक्षा अधम व स्पर्श दीक्षा ही उत्तम असते. ब्रह्मभावात तल्लीन होऊन शुकाचार्यांनी परीक्षिताच्या शिरावर हात ठेवला आणि तात्काळ त्यास ब्रह्मदर्शन झाले. राजा परीक्षित शुकाचार्याला विचारतात, ज्याचा मृत्यू जवळ आला आहे त्याने काय करावे, काय करू नये, त्याचे कर्तव्य काय, मनुष्य मात्राचे कर्तव्य काय. त्यावेळेस शुकाचार्य राजाला म्हणाले, राजा तू फार उत्तम प्रश्न विचारलास. मी आता काय सांगतो ते ऐक. अंतकाळी वात पित्त आणि कफ यांनी त्रिदोष होत असतात. मृत्यूच्या वेदना भयंकर असतात. जन्ममरणाच्या दुःखाचा विचार कराल तर पाप घडणार नाही, म्हणून मृत्यूला भिवून असावे, त्याचे स्मरण कायम ठेवावे. मी मृत्यूची तयारी केली आहे की नाही याचा विचार नेहमी करावा. या चिंतनाने आपोआप वैराग्य प्राप्त होते. भजनासाठी अनुकूल वेळेची वाट पाहू नये. कोणताही क्षण भजनासाठी अनुकूल असतो. एकदा एक मनुष्य स्नान करण्यासाठी समुद्राच्या काठी गेला, पण स्नान न करताच तो तेथेच बसून राहिला. लोकांनी त्याला विचारले, तू इथे असा का बसला आहेस? तू स्नान केव्हा करणार? तेव्हा तो म्हणाला, समुद्राच्या लाटा मागे लाटा येत आहेत, त्या लाटा येणे बंद झाले की मी स्नान करीन. समुद्राच्या लाटा कधी बंद होतील काय? मग संसार हा देखील एक समुद्रच आहे. त्यात अडचणीरूपी लाटा ह्या येतच राहणार. म्हणून जर कुणी म्हणेल की अनुकूलता आल्यावरच मी भजन करील तर सर्वांगीण अनुकूलता कधीच येणार नाही. ज्याप्रमाणे तो मनुष्य स्नान करू शकला नाही त्याप्रमाणे अशी माणसे भजनाशिवायच राहतात. जीवनात कितीही अडचणी येऊ, पण माणसाने एक गोष्ट विसरू नये की मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, मला प्रभूशी एकरूप व्हायचं आहे.
लोभी मनुष्य ज्याप्रमाणे पैशावर डोळा ठेवतो त्याप्रमाणे महापुरुषाचे लक्ष हे नेहमी परमेश्वरावर असते. लोक नेहमी असे समजतात की आपण जीवनभर कामधंदा करू, बरे वाईट धंदे करून पैसा कमवू आणि आयुष्याच्या शेवटी भगवंताचे नाव घेत घेत संसार पार करू. पण हा विचार अतिशय चुकीचा आहे. म्हणूनच असे म्हटले आहे की सदा सद्भाव भावितः. नेहमी ज्या भावाचे चिंतन करत राहाल तोच भाव अंतकाळी तुमच्या मनात येईल. एकदा एक सोनार आजारी असल्यामुळे अंथरुणावर पडला होता. बरेच दिवस तो बाजारात जाऊ शकला नाही. म्हणून त्याच्या मनात सोने व सोन्याचे भाव याचेच विचार घोळत होते. असा एकदा त्याच्या अंतकाळी त्याचा ताप खूप वाढला. डॉक्टर आले, ताप मोजून पाहिला. त्यांनी सांगितले 105. सोनाराला वाटले सोन्याचाच भाव सांगितला आहे. तो आपल्या मुलाला म्हणाला, विकून टाक, विकून टाक. मी 80 रुपयाच्या भावात घेतले होते, आता 105 रुपयांचा भाव मिळत आहे, म्हणून तू विकून टाक. असे म्हणत त्याचा प्राण निघून गेला. सोनाराने आपले सर्व जीवन सोन्याच्या खरेदी विक्रीत घालवले. त्यामुळे त्याच्या मनात सारखे सोन्याचेच विचार चालू होते आणि म्हणून अंतकाळी त्याचे मन सोन्याचे विचार करत करतच या जगातून निघून गेले. धनदौलतीची चिंता करणाऱ्याला, पैसा पैसा असे रात्रंदिवस घोकणाऱ्याला अंतकाळी तोच विचार येतो. धन कमावणे पाप नाही, परंतु ते कमवताना भगवंताला विसरणे मात्र पाप आहे. अशा प्रकारे शुकाचार्यांनी माणसाच्या आयुष्याचा हिशोब प्रथम राजा परीक्षिताला सांगितला. पाहूया उद्याच्या भागामध्ये पुढे शुकाचार्य परीक्षिताला कोणता उपदेश करतात ते.